कधी कधी अशा लोकांचे वाढदिवस करावे लागते की त्याचे मायबाप सुद्धा त्याला कदरलेत, पण ते पैशाच्या जोरावर आम्हाला 2 घंटे नाचित येत. विठाला विठाला विसंगती होईल 2 मिनिटं बोलण्याची, पण कोणाला राग येऊ नये. या विश्वातला प्रत्येक बुद्धिमान पैशावाली माणसं त्याला कामाला लावते. किती बुद्धिवान असू द्या, किती मोठा असू द्या, मोठी मोठी माणसं त्याला रोजानं लावते. विठाला चांगल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आजचं आयोजन आहे. आदरणीय मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण अर्जुन महाराज गोड, ज्यांचं मृदंग क्षेत्रात प्रभुत्व आहे त्यांनाही धन्यवाद. आदरणीय आमचे गणेश महाराज, त्यांचंही मृदंग क्षेत्रात प्रभुत्व आहे, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय भगवान महाराज, आवाजावर ज्यांचं गोडसं प्रभुत्व आहे, दादा पाटील आवाजावर त्यांचं प्रभुत्व आहे, ज्यांनी सुरुवात केली आदरणीय दत्ता महाराज, गोड त्यांचा आवाजावर प्रभुत्व आहे. आदरणीय दादा महाराजांचे विद्यार्थीच होते का चालीला आता, सदानंद महाराजच्या भगवान महाराजासोबत गोड आवाजावर प्रभुत्व आहे. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचा प्रचार करणारी ही वारकरी मंडळी, त्यांच्याही चरणी प्रणाम करतो. अमूल्य वेळ प्रत्येकाचा अमूल्य आहे. या धकाधकीच्या युगामध्ये वेळ काढून 2 घंटे तुम्ही पारमार्थिक क्षेत्रात कीर्तनात बसलात, याकरता तुम्हा श्रोत्यांच्या सुद्धा चरणी साष्टांग प्रणिपात. तारखेच्या संदर्भात आदरणीय करमाडचे प्रभू तात्या उकिरडे सतत संपर्क करत होते. बापूंच्या वतीनं, बाबाजींच्या वतीने, रामकाकांच्या वतीने सतत संपर्क करत होते प्रभू तात्या. मलाही येण्याचा योग आला. आजचा पवित्र प्रसंग आहे. श्रावण मासाची सुरुवात आहे, ज्या मासाला आधिपत्य भगवान शिवजींचं आहे. कालच्या मासाला, काल श्रावण मासामध्ये मागचा जो महिना होता, कालच्या तिथीला ज्या महिन्याची शेवट झाला तो अधिक मास, मल मास, याच्यात भगवान विष्णू परमात्म्याचं अधिष्ठान, भगवान कृष्ण परमात्म्याचं तो पुरुषोत्तम मास, आणि या मासाला आधिपत्य भगवान शिवजींचं आहे. जसं मासानाम मार्गशीर्षू, मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णूंचं आधिपत्य, तसं श्रावण मासामध्ये फार मोठं प्राबल्य जर असेल तर भगवान शिवजींचं आहे. आणि तो पवित्र श्रावण मास आजची सुरुवात आहे. आणि आजच्या पवित्र सुरुवातीला आदरणीय नानांना आम्हा वारकऱ्यांच्या वतीनं, उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना कोटी कोटी शुभेच्छा माझ्या अभंगावर येतोय. विठाला विठाला सत्संग साऊंड सिस्टीम अकोला गोड साऊंड सिस्टीम आहे. शक्यतो सभामंडपामध्ये एखाद्या वास्तूत साऊंड सिस्टीम व्यवस्थित लावता येत नसती, तो त्यांची अडचण नसते, त्यांचा काही दोष नसतो, ह्या ध्वनीचा दोष असतो, ते प्रतिध्वनी आदळत असतो. पण अशा परिस्थितीत सुद्धा गोड अशी साऊंड सिस्टीम लावली ही सत्संग साऊंड सिस्टीम अकोला. तुम्हाला सुद्धा द्यावे तितके धन्यवाद. विठाला विठाला बापू जास्त संपर्क करत होते, बापूंनाही धन्यवाद. अभंगावर येतो. काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार, हरी भक्त थोर भूमंडळी. एवढा महिमा संतांचा मोठा आहे, इतका संतांचा महिमा मोठा आहे की हा महिमा मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. जगाला निर्माण करणारा, मुंगीपासून तर झाडापर्यंत जीवसृष्टी निर्माण करण्याचं खातं ज्याच्याकडे, तो सत्य लोकाचा मालक विधाता ब्रह्मदेव. याला सुद्धा या संतांच्या महिम्याचं मोजमाप करता येत नाही. तिथं तुमच्या माझ्या सारख्यांनी कोण्या मापानं मोजायचंय. विठाला या संतांनी एखादी गोष्ट जर करायची ठरली तर ती एवढी टोकाची असती, एवढी टोकाची असती की ते टोक सुद्धा मोजता येत नाही. वाक्य नीट ऐका. बीड परगण्याचा एक सात्विक सदाचारी
म्हणण्यापेक्षा एक विद्वान व्यक्ती आहे. सुभे आणि परगणे तालुक्या जिल्ह्याला उपमा होती जुन्या काळात. असा एक बीड जिल्ह्यातला खूप विद्वान व्यक्ती, ग्रंथ संपदा पारंगत आहे, अवगत आहे, शास्त्र अवगत आहेत, पुराण अवगत आहेत, वेद अवगत आहेत, असा कुशल व्यक्ती एकदा म्हणे पंढरपूरला गेले. काय त्यांचा महिमा सांगतोय. पुरुष मंडळ सर्वांनी इकडल्या साईडला येऊन बसायचं. महिला मंडळ इकडे बसतील. मागे बसलेले सर्वांनी उठा. काय नाही झालं का? बर, खाली नसल जागात कोणी माझजवळ या. इथं पण भरपूर बसतेत 50-60 जण. काय होते त्याला? या पुढच्या तरी आहेतच किती 1-1.5 तासापुरत्या. या इथं ठेवून जावं लागणार आहे. विठाला 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 अभ्यास केलेला व्यक्ती आहे. अभ्यास कोणाचा किती आहे त्याच्यापेक्षा त्याच्याकडे सात्विकपणा किती आहे हा महत्वाचा आहे. भला एखाद्याला कीर्तन छान करता येत असेल, फोगराट असेल, तर संप्रदायात तो नालायक आहे. त्याला संप्रदायात किंमत नाही. करता येत असेल कीर्तन, मानत असतील 4 लोक, तुला वाणीवर तुझं प्रभुत्व असेल, पण तू फुगीर असशील, अहंकारी असशील, तर तुझ्यात आणि मशीतल्या हलगटात काही फरक नाही. विठाला विठाला विठाला. असं तुमच्या पण क्षेत्रात आहे बरं. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकली. असं तुमच्या पण क्षेत्रात गाता खूप सुंदर येत असेल आणि अहंकारी असेल तर त्याला तो बोकड्या म्हणले. विठाला विठाला. कसा तो एक विद्वान आहे. विद्वान आहे. विटेवरच्या मालकाकडे गेलाय. विटेवरच्या मालकासमोर त्यानं आपली अभ्यासाची ही सूत्रता सूत्रबद्ध दाखल केली. विटेवरच्या मालकानं सांगितलं, माझ्याकडे काय पाहिजे तुम्हाला? आमकामक पाहिजे. जा तुम्ही ज्ञानोबारायकडे जा. आणि विटेवरच्या मालकानं त्या व्यक्तीला स्वतःहून स्वप्नात दृष्टांत दिला आणि ज्ञानोबारायकडे जाण्यासाठी सांगितलं. ज्ञानोबारायनी सुद्धा स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुकोबारायकडे जाण्यासाठी सांगितलं. तुकोबारायनी मात्र प्रत्यक्ष 11 अभंग देऊन टाकले. काय त्यांचा महिमा सांगतोय. एकदा साधूंनी हातात धरलं. या साधूंची कृपा, साधूंचा अधिकार, साधूचा महिमा, त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा महिमा इतका टोकाचा असतो. उगा या चरित्रातून, या वाक्यातून ऐका. 11 अभंग देऊन टाकले. ते 11 अभंग वाचिल्याच्या नंतर त्या व्यक्तीनं सांगितलं, का हो तुम्हाला काही कळतंय? तुकोबारायला सांगितलं, तुम्हाला काही कळतंय? मी संस्कृत आस्कलित आहे, माझी प्रकांड विद्वान आहे संस्कृत मधला. मला वेदाचा अभ्यास आहे, शास्त्राचा अभ्यास आहे, पुराण माझ्या करतल आहे, आणि तुम्ही मला एक प्राकृत अभंग दिले. अनेक नारळ देऊन टाकलं होतं. काय देता म्हणे तुम्ही मला? अहो, विटेवरच्या मालकाने स्वप्नात दृष्टांत दिलाय, मला ज्ञानोबारायकडे पाठवलं, आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायने मला स्वप्नात दृष्टांत दिला आणि तुमच्याकडे पाठवले, आणि तुम्ही प्राकृत अभंग देता. काय त्यांचा महिमा? वाक्य नीट ऐका. निळोबाराय का म्हणतात की संतांचा महिमा मी किती वर्णन करू.
दिलं तुम्ही? काय दिलं? मी कोण आहे माहिती आहे तुम्हाला? तुकोबारायांनी नमस्कार केला. महाराज, मला एवढंच देता येते. आणि प्रथमतः मला असं वाटतंय की ज्ञानोबारायांनी तुम्हाला माझ्याकडे तरी कशाला पाठवत? ज्ञानोबा किती मोठे अधिकारी आहेत. काय ज्ञानेश्वरी होणे, तुमच्यासारख्या अधिकारी व्यक्तीला माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीकडं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी पाठवावं तरी कशाला? ते किती मोठे आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ज्यांना भिंत चालवता येते एवढा मोठा अधिकार ज्ञानोबारायांचा. रेड्याच्या मुखारविंदातून वेद वदवता येते एवढा अधिकार ज्ञानोबारायांचा. आणि त्यांनी सामान्य तुकारामाकडे का पाठवावं? पाठवू द्यावं म्हणे त्यांनी. पण तुम्हाला तरी कळतंय का काय प्राकृत 11 अभंग दिली मला? हे तुमचे तुम्हाला परत. हा नारळही तुमचा तुम्हाला परत. पुढे ऐका काका. एक सामान्य व्यक्ती होता, त्याचं नाव होतं कोंडदेव. बापू, त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडदेव. कोंडदेव एका चाराण्याचा अभ्यास नाही, बाकी क्षेत्रातला तिळमात्र अभ्यास नसल्यामुळं अहंकार पण नाही. बाबाजी, अहंकार सुद्धा नाही, अहंकार सुद्धा नाही. कधी कधी लक्षात ठेवा, भक्ती संप्रदायामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये अभ्यास कमी असला तरी चालेल, पण अहंकार नसलेल्या व्यक्तीला किंमत आहे. त्याला विवेक कमी असू द्या, पण अहंकार कमी असलेल्या माणसाला किंमत आहे. तुम्ही लक्षात ठेवा, एखादी सून माहेरातून भरपूर द्रव्य आणती पण सासूला नीट बोलत नाही, आणि एखादी सून माहेरातून कमी द्रव्य आणती पण सासूचे हातपाय दाबीती, तिलाच किंमत आहे. ती आणीत असेल, भुईमुगाच्या शेंगा आणील, शेवाया आणील, काय तिकडच्या बापाची तर काय पिकते ते घेऊन येईल, गाडीभर आणील, पण सासूला जर किंमत देत नसेल तर सासू मनातून तिला मानित नाही. एखादीचं माहेर गरीब असेल, तिथून ती कमी वस्तू आणीत असेल, पण सासू सासऱ्याचा आदर करते ना, ती माणसं आवडतात. म्हणजे नम्रता आहे तिच्याकडे. कोंडूजी नावाचा एक व्यक्ती आहे, सामान्य व्यक्ती, साधा व्यक्ती आहे, अभ्यासू फारसा नाही. पण एके दिवशी तुकोबारायच्या चरणावर त्या व्यक्तीने साष्टांग दंडवत घातला. गरीब माणूस आहे, साष्टांग दंडवत घातला. आणि तुकोबारायांनी त्या व्यक्तीला ती 11 अभंग दिली, या पहिल्या आमच्या पाहुण्याने फेकून दिलेली. ज्ञानोबारायचा निरोप आला तुकोबारायला. का हो म्हणे, मी त्या व्यक्तीला तुमच्याकडे पाठवलत. तुकोबारायांनी तिकडे संदेश दिला, त्या व्यक्तीला तुम्हीच विचारा. विचारलं, का रे, तुला पाठवलं होतं ना तुकोबारायकडे? काय म्हणे, ती 11 अभंग दिली प्राकृत, त्याच्यावर अजून 2 टाकली 13. मी त्यांची परत केली. काय मला एक नारळ दिलं? नको म्हणलं ते सन्मानातलं नारळ. ज्ञानोबारायनं सांगितलं, ज्या अर्थी तुकोबारायच्या आदराचा अवमान केलास, त्या अर्थी मी सुद्धा तुझा आदर करावा या लायकीचा नाही, तू निघून जाय. प्रकांड विद्वाने. ऐका कोंडोजीची कथा. कोंडोजी नावाच्या व्यक्तीनं तुकोबारायच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला, आणि तुकोबारायनी त्या व्यक्तीने परत केलेली अभंग, ज्याला वेद आस्कलित पाठ आहे, पुराण आस्कलित आहे, शास्त्र आस्कलित आहे, एवढ्या टोकाला गेलेला व्यक्ती, त्याला दिलेली ती 11 अभंग जशाला तशी त्यांनी परत केली, ती फेकून दिली. ती अभंग तुकोबारायांनी कोंडोजींना दिली. आणि जो नारळ दिलता का, तोच नारळ तुकोबारायांनी कोंडोजींना दिला. दुसऱ्याच्या घरी राब राब राबणारा कोंडोजी नारळ फोडल्याच्या नंतर त्याच्यात 1000 मोहरा निघतात. वाक्य नीट ऐका सज्जनांनो. अहमदाबादीतला एक सोनार होता, अहमदाबादचा एक सोनार, त्या सोनाराने नवस केलता माऊली महावैष्णवांच्या दरबारात. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, माझी एक अडचण आहे, तुमच्यासारखी संत ती पूर्ण करू शकतात. आणि त्याच्या जीवनातली त्या अहमदाबादच्या सोनाराची ती अडचण नाहीशी झाली, आणि त्यांनी 1000 मोहरा ज्ञानोबारायकडे सुपूर्द केल्या. आणि ज्ञानोबारायांनी स्वप्नात दृष्टांत दिला,